नमस्कार, मी आरती माझ्या अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे नॉनव्हेजला सुद्धा मागे पडेल अशी व्हेज रेसिपी आहे, ते म्हणजे सोयाबीन चंक मसाला। सोयाबीन चंक मसाला मी भिजवलेला नाही आहे, अर्धा एक तास किंवा उकडलेलाही नाही आहे। तर हा सोया चंक मसाला कसा शिजलेला आहे तर सविस्तरपणे आपण व्हिडिओ सुरुवात करूया। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलमध्ये अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोयाबीनचा मसाला बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। मी पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापलेले आहेत ते घालत आहे। टोमॅटो मी 2 मध्यम आकाराचे घेतलेले ते उभे चिरलेले आहेत। कोथिंबीर। त्याला हा मसाला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे। झाकण ओपन करते। हे बघा, मसाला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे। कढई गरम झालेली आहे। आता मी तेल घालत आहे। 2 ते 3 टेबलस्पून तेल घाला आणि तेल चांगलं गरम होऊ दे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे कच्चे जिन्नस आहेत, त्यामुळे आपल्याला हे 10 ते 12 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटं मी हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे। पूर्णपणे पाणी जो आहे ते निघालेलं आहे। आता आपल्याला सुखे मसाले घालायचे आहेत। लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि मी हा घरातलाच वापरलेला मसाला मी घालत आहे, मालवणी मसाला। तुमच्याकडे असेल तो मसाला तुम्ही घालू शकता। जर तुमच्याकडे संडे मसाला असेल तर धने पूड, जिरे पूड वगैरे न घालता संडे मसाला घातला तरी चालेल, म्हणजे लाल मिरची पावडर आणि संडे मसाला। आता मी हा मसाला चांगला परतून घेते 1 मिनिट। मसाले चांगले परतून घेतलेले आहे। आता हा गोळा साईडला करायचा आहे। चमचाभर चण्याचं पीठ घालणार आहे। आपल्या सोया चंक मसाल्याला चांगला दाटसरपणा येण्यासाठी आपण हा मसाला 1 मिनिट आपण भाजून घेऊया। चण्याचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता आपला हा मसाला जो बनवलेला तो मिक्स करून घ्यायचा आहे। आता मसाला चांगला परतून घेतलेला आहे। आता मी पाणी घालत आहे। पाणी चांगलं घाला, आपल्याला अशी पातळ अशी ग्रेव्ही बनवायची आहे। हा मसाला पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे, करून घेऊया आणि हलकीशी उकळ येऊ दे। तुम्ही बघू शकता हलकीशी उकळ आलेली आहे। आता मी हे सोया चंक्स आपण भिजवलेले नाही आहेत, इवन उकडलेलेही नाही आहेत, आपल्याला असेच अख्खे घालायचे आहेत हे सोया चंक्स। त्यामुळे आपले हे सोया चंक्समध्ये मसाला चांगला मुरेल। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। 1 कप घेतलेला आहे सोया चंक्स। आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्याला स्लो गॅसवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं हे सोया चंक्स आपल्याला शिजवायचे आहेत। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे आणि सोयाबीन चांगले मुरलेले आहेत मसाल्यामध्ये। आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे वरून। बाउलमध्ये सर्व करून घेते हा सोया चंक्स मसाला। एकदा नक्की ट्राय करून बघा। ताट सजूया। सोयाबीन चंक मसाला तो मी ठेवत आहे। सोबत कांदा आहे, लिंबू आहे आणि तांदळाची भाकरी केलेली आहे। आपला सोयाबीन चंक मसाला आपला तयार झालेला आहे आणि नॉनव्हेजला सुद्धा भारी पडेल असा हा व्हेज रेसिपी आहे, ते म्हणजे सोया चंक मसाला। आपण सोया चंक्स आपण अर्धा 1 तास भिजवलेले नाही आहेत आणि उकडले सुद्धा नाही आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी
हा मसाला आतपर्यंत मुरलेला आहे सोया चंक्समध्ये। तुम्हाला मी टेस्टिंग दाखवते। तांदळाच्या भाकरी आहे त्यासोबत हा सोया चंक मसाला डिप करून खात आहे। असे छान आहे सोया चंक्स, छानपैकी आतमध्ये मुरलेला आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ संपूर्ण आवडल्यास, माझा सोया चंक मसाल्याची रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।